नमस्कार सर्वांना। चला, आमच्या सोसायटीमधून आता दिंडी निघणार आहे, त्याची तयारी आता चालू आहे बघा। अशा प्रकारे दिंडी निघणार आहे। चला, आम्हीच्या स्कूलमध्ये पण दिंडी होती, त्यासाठी त्याची तयारी झाली। नंतर आमच्या पार्किंगमध्ये पण ही तयारी चालू आहे। आता इथं पावले खेळू लागलो, दिंडीमध्ये इथून सहभागी व्हायचं आहे आम्हाला। चला, अशा प्रकारे आमच्या पार्किंगमध्ये चालू आहे पावले खेळणं। एकच पॅटर्नच्या हे सगळ्यांनी साड्या घातलेल्या होत्या, इथं बघू शकता। खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे। इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आहे, तुळशी पण आहे। खूप छान वाटू लागलं। त्यानंतर सगळ्यांनी एन्जॉय केलं, सगळ्यांनी पावल्या खेळू लागल्या। त्यानंतर इथून आम्ही निघालो, आम्हाला जायचं आहे मंदिराकडे। ते बघायचं हे सगळं, पाऊस पण येऊन गेलेला आहे, तर त्यामुळं लेट झालं होतं, पण आम्ही निघालो। चिखल खूप आहे। चला, तुम्हाला इथं चिखल पण दाखवते, खूप चिखल झालेला आहे। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम। कशा प्रकारे सेलिब्रेशन केलं हे नक्की कमेंट करून सांगा। आम्ही हे अशा प्रकारे केलं, कारण आम्हाला मोठ्या दिंडीत तर नाही जाणं झालं, पण आम्ही छोटी दिंडी ही हे केलं, सहभागी झालो। घरूनच सोसायटीमधूनच आमची ही दिंडी निघाली होती, तर इथं बघू शकता। चला, तर आम्ही इथं अभंग ते घेतलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। दुसरा व्हिडिओ मी शेअर करते, तोपर्यंत